कोथिंबीर, मीठ, जिरे, तीळ, हळद, बुक्का चटणी, तांदळाचे पीठ, ज्वारीचे पीठ, रवा, गव्हाचे पीठ आणि हे डाळीचं पीठ आपण इथे घेतलेलं आहे. 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत. आता ह्याच्यासाठी आपण बटाटा शिजवून घेऊया. 2 भागांमध्ये कट करून घेऊयात बटाटे आपण. कुकरमध्ये घालून घेऊयात. तुम्ही हे वरती पातेल्यामध्ये घेतलात तरी सुद्धा चालेल. आता आपण पीठ मळून घेऊया. हा आपण सर्वप्रथम ह्या वाटीने मी रवा घेत आहे. एकच वाटीचं माप ठेवायचं आपण. 2 वाटी रवा घेतलेला आहे. रवा असा रबरबीत थोडा भिजवून घ्यावा थोडा वेळ. एक 2-3 मिनिट पाणी घालून असं रबरबीत करून घ्यावा. रवा हा रबरबीत भिजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालून घेऊयात गव्हाचे पीठ. घालून घेऊया. ह्या वाटीने मी त्याचे 4 वाटी घेतलेले आहे. प्रमाण तुम्ही म्हणजे तुमच्या घरामध्ये किती सदस्य आहेत ते पाहू शकता. त्याच्यानंतर हा 1 वाटी मी तांदळाचं पीठ घेत आहे इथे. तांदळाचे पीठ घेतल्यानंतर आपण घेऊयात आता थोडा मैदा. मैद्यानंतर आपण घेऊयात हे डाळीचं पीठ. प्रॉपर कलर आणि चवदार होण्यासाठी मी बुक्का चटणी वापरते. बुक्का चटणीने कलर हा खूप छान येतो. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालून घेऊयात मीठ. चवीनुसार मीठ घालून घेऊया. त्याच्यानंतर मी हे घालत आहे तीळ. तीळ सुद्धा तुम्हाला जे हवं तेवढ्या प्रमाणात घेतलं तरी सुद्धा चालेल. मी 2 चमचा वापरते. त्याच्यानंतर जिरे घेऊयात आपण. मी जिरेपूड वापरत नाही कारण जिरेपूड वापरली तर थोडंसं काळपटपणा येतो. त्याच्यामुळे जिरं प्रेफर करावं. हळद पूड घालून घे. आणि ओवा सुद्धा चवीनुसार घालून घ्यावा. हिंगपूड थोडी घालून घेतलेली आहे मी. कोथिंबीर, हे सगळं मिश्रण जे आहे ते आपण एकजीव करून घ्यावं. सगळीकडे प्रॉपर असं मिक्स व्हायला हवं. चटणी, मीठ, हळद पूड, जिरे पूड. आता बटाटे जे आहेत आपण ते शिजवायला घातलेले होते, त्याची शिट्टी देऊन आपण घेतलेली आहे. बटाटे हे शिजलेले आहेत, त्यांचं वरचं साल काढून घ्यायचं. हे आपण जे बटाटे आहेत ते उकडून घेतलेले आहेत, ते आपण मॅश करून घेऊया. बटाट्यामध्ये थोड्या प्रमाणात जे पाणी असतं त्याच्यातूनच हे जे पीठ आहे हे मळून घ्यायचं. वरून पाणी नाही घालायचं. थोडं किंचित घातलं तर चालेल, पण जास्त प्रमाणात पाणी घालायचं नाही. बटाट्याला आपण एकजीव करून घेऊया.
एकजीव केल्यानंतर पीठ मळण्यास खूप मदत होते, एकसारखं छान. हा आपण बटाटा एकजीव करून घेतलेला आहे आणि आपण इथे पीठ मळून घेऊया. पाण्याचा वापर टाळायचा आहे, थोडंसं घातलं तर चालेल. मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं होतं एकदम थोड्या प्रमाणात घालायचं, जास्त नाही. आम्ही ते कणिक मळून घेतलेलं आहे, लाटून घ्यायच्या आपण. मीडियम फ्लेमवरती आपण हे धपाटे आहे ते तळून घेऊ शकता. धपाटी तेलामध्ये घातल्यानंतर एक थोड्या वेळानंतर त्याच्यावरती असं तेल टाकायचं चमच्याने. त्याच्याने काय होतं, धपाटे फुगण्यास हेल्प होते. खूप छान फुगतात धपाटे, पाहू शकता तुम्ही इथे. खूप छान फुगलेले आहेत, कलरसुद्धा एकदम छान प्रकारे आलेला आहे. आपण तळून घेऊयात धपाटे. अशा प्रकारे आपण पाहू शकता बटाट्याची खारी पुरी धपाटे पण म्हणू शकता, हे तयार झालेले आहेत. दिसायला सुद्धा अगदी छान, कलर सुद्धा लाल भडक असा आलेला आहे व टेस्टला सुद्धा अगदी सुंदर आणि छान प्रकारे आपल्याला टेस्ट आपण तुम्ही घरामध्ये तयार करून सुद्धा खाऊन बघू शकता.